चुकांचे प्रकार. आता व्यवसायातील व्यवहारांची नोंद करत असताना नकळत जर व्यवहाराची नोंद अनावधानी चुकीची झाली तर त्याला आपण म्हणणार चूक. म्हणजे आपल्याकडून काय झालं, नकळत व्यवहार काय झालेला आहे, अवैधरित्या नोंदवलेला आहे. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला एक सिंपल ट्रान्झॅक्शन विचारलं की सेल ऑफ गुड्स ऑफ रुपीज 10,000, तर याची जनरल एंट्री काय करताल तुम्ही सांगा बरं. 10,000 टू मिस्टर ए म्हणू, काय करतात जनरल एंट्री सांगा, ज्याला माहिती त्याने सांगा. येते की नाही कोणाला. सेल ऑफ गुड्स ऑफ रुपीज 10, डेबिट टू गुड्स अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट टू गुड्स किंवा सेल्स अकाउंट. बरोबर, कॅश अकाउंट डेबिटला टू गुड्स किंवा आपण त्याला असं म्हणू सेल्स अकाउंट 10,000 अशा पद्धतीची जनरल एंट्री होईल. पण अनावधानाने आपण काय केलं, जनरल एंट्री चुकून आपण काय लिहिलं, गुड्स अकाउंट डेबिट. काय झालं, गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अशी झाली, उलटी केली आपण. थोडक्यात ही परचेसची एंट्री झाली, चुकून झाली आपल्याकडून, आपल्या लक्षात आलं ना की अनावधानाने झालेली आहे. आणि अनावधानाने झालेली चुकीची नोंद किंवा अनावधानाने झालेली नोंद त्यालाच आपण काय म्हणतो, चूक असं म्हणतो. म्हणजे चूक ही नकळत होत असते, जाणून बुजून केली जात नाही. सहज आपण बोलता बोलता आपलं काय होतो, पाय दगडाला लागतो. म्हणजे काय, नकळत चालता चालता पाय दगडाला लागतो, नकळत झालेलं आहे. आपण काय उद्देशाने लात मारलेली नाही दगडाला, त्यामुळं ठेस लागते आपल्याला आणि आपल्याला जखम होते, चुकून झालं आपल्याकडून. तर अशाला चूक म्हणतात. आणि चूक झालेली असेल म्हणजे नकळत झालेली आहे, चूक झालेली, आणि चूक शोधून काढणं सोपं असतं. पण जाणून बुजून जर चूक केलेली असेल तर ती शोधून काढता येत नाही. त्यामुळं बघा, तुम्ही रेक्टिफिकेशन ऑफ एरर शिकलेला आहात. कुठे शिकलेत सांगा, तुम्हाला आठवतंय का रेक्टिफिकेशन ऑफ एरर, कोणत्या वर्गात शिकलाय? कुठे शिकलं सांगते? रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स आपण शिकलेलो आहोत 11वी कॉमर्सला शिकलाय का नाही, कॉमर्सला होते सगळ्या. 11वीच्या वर्गात तुम्हाला रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ एरर्स नावाचा एक भाग होता थेअरीमध्ये, तो तुम्हाला माहित आहे. तर आता पुस्तकामध्ये काय दिलंय ते फक्त मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न करत. मग काय दिले पुस्तकात, व्यापारामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्यवहार घडत असतात व त्या सर्वच व्यवहारांच्या नोंदी व्यापारामध्ये निरनिराळ्या व्यक्ती ठेवीत असतात. म्हणजे सर्व मोठमोठे व्यवहार घडत असतात, खूप व्यवहार असतात, आणि त्या सर्व व्यवहाराच्या नोंदी वेगवेगळ्या व्यक्ती काय करत असतात, ठेवत असतात. म्हणजे समजा उधारीचा व्यवहार एक व्यक्ती नोंदवत असेल, कॅशचे व्यवहार एक व्यक्ती नोंदवत असेल, परचेसचे व्यवहार एक व्यक्ती, सेल्सचे ट्रान्झॅक्शन एक व्यक्ती, असे वेगवेगळे व्यवहार वेगवेगळे व्यक्ती नोंदवितात. आणि वर्षाच्या शेवटी या व्यवहारांच्या आधारे त्या व्यवसाय संस्थेचे अंतिम लेखे तयार केले जातात. आणि वर्षभरातील व्यवहारांच्या नोंदी कदाचित कुठे ना कुठे चूक होण्याची शक्यता असते. म्हणजे नोंदवत असताना 100% कुठे ना कुठं चूक होऊ शकते. अशा चुका जमा खर्चाच्या पुस्तकांचे ज्यावेळेस आपण अंकेक्षण करतो त्यावेळेस ते उघडकीस येतात. म्हणजे चूक झाली आणि हिशोब तपासल्यानंतरच त्या चुका काय होतात, उघडकीस येतात. चुका ह्या नकळत झाल्या तर त्या दुरुस्त करता येतात. म्हणजे चुकी जर नकळत झालेली असेल तर ते आपल्याला सहज दुरुस्त करता येणे शक्य असतं. परंतु चूक जर तुम्ही जाणून बुजून केलेली असेल, कोणाला तरी फसवायचंय हे इंटेन्शन ठेवून जर चूक केलेली असेल तर अशी चूक शोधून काढणं व ती दुरुस्त करणं अवघड काम असतं. म्हणजे चूक नकळत झाली तर सहज शोधता येते, परंतु चूक जाणून बुजून काहीतरी लपवायचं आहे किंवा काहीतरी गैरप्रकार करायचा आहे, अफरातफरीचा हेतू समोर ठेवलेला आहे, असं ज्यावेळेस माणूस करतो त्यावेळेस चुकीचा व्यवहाराची नोंद करतो, परंतु उघडकीस येणार नाही याची सुद्धा तजवीज करून ठेवतो. म्हणजे अक्कल हुशारी वापरतो आणि चूक करतो. मग अशी चूक ही अक्कल हुशारीने केली असल्यामुळे ती उघडकीस आणण्यासाठी सुद्धा काय लागते, अक्कल लागते. म्हणून ते काम काय आहे, अवघड आहे. आणि
जाणून बुजून केलेल्या चुकांच्या मागे काय असते, अफरातफरीचा हेतू असतो. म्हणजे थोडक्यात काय, काहीतरी फसवेगिरीचा हेतू असतो. म्हणून जास्तीत जास्त चुका शोधून काढणे, म्हणजे ज्या काही व्यवहारात चुका झालेल्या असतील त्या सगळ्याच्या सगळ्या चुका शोधून काढणे हा अंकेक्षणाचा मुख्य उद्देश आहे. आपण अंकेक्षणाचे उद्देश ज्यावेळेस अभ्यासले त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, किंवा अंकेक्षणाच्या उद्देशामध्ये प्राथमिक किंवा मुख्य उद्देशामध्ये व्यवहारातील चुका शोधून काढणे हा मुख्य उद्देश आहे. आता या चुकांचे प्रकार कोणकोणते असतात ते आपल्याला अभ्यासायचे आहे. तर पहिला आहे लोपामुळे किंवा गळतीच्या चुका. म्हणजे नंबर 1 ची चुकीचा प्रकार आहे लोपामुळे होणारी चूक किंवा गळतीमुळे, त्याला एरर्स ऑफ ओमिशन्स असं म्हटलं जातं. तर याची व्याख्या दिलेली आहे पहा. व्याख्येमध्ये काय सांगितले बघा, की लोपामुळे होणाऱ्या किंवा गळतीच्या चुका, त्याच्यामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीची किंवा जेव्हा एखाद्या व्यवहाराची नोंद मूळ पुस्तकात होत नाही, म्हणजे जे प्रायमरी बुक आहे ज्याच्यामध्ये त्याची नोंद करायला पाहिजे त्या पुस्तकात होत नाही, किंवा जरी केलेली असेल तरी ती कमी रकमेने होते किंवा त्याच्या चुकीच्या बाजूला होते, त्यावेळेस त्याला गळतीच्या चुका असे म्हणतात, किंवा अशा चुकीला गळतीच्या चुका असं म्हणतात. ही बघा मी थोडस बोल्ड केलेलं आहे, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. ही गळतीच्या चुकाची व्याख्या दिलेली काय सांगितली, जेव्हा एखाद्या व्यवहाराची नोंद मूळ पुस्तकात होत नाही, म्हणजे मूळ पुस्तकात केली जात नाही किंवा ती कमी रकमेने होते, चुकून होते कमी रकमेने, तेव्हा त्या चुकीला गळतीची चूक असे म्हणतात. अशा प्रकारच्या चुका न कळत घडतात. म्हणजे ही चूक कशी घडलेली असते, न कळत, म्हणजे याच्यामध्ये काही इंटेन्शन नसतं की तुम्हाला कोणाला तरी फसवायचंय, असं इंटेन्शन बिलकुलही नसतं. ही चूक काय होते, न कळत घडते. म्हणजेच एखादा व्यवहारच नजर चुकीने नोंदवायचा राहून जातो. म्हणजे पूर्ण ट्रान्झॅक्शनच तुमच्याकडून नोंदवायचं राहून जातं. म्हणजे खरेदी केली आणि खरेदीचा व्यवहारच नोंदवायचा राहून गेला, परचेस केल्या परचेसच नोंदवला नाही. अशाला काय म्हटलं जातं, गळतीच्या किंवा लोपामुळे होणाऱ्या चुका. आता याच्यामध्ये उदाहरणार्थ बघा त्यांनी काय दिलेले. उदाहरणार्थ, उधारीच्या विक्रीची नोंद न होणे किंवा कमी रकमेने नोंद करणे किंवा देणे खर्चाची नोंद न करणे किंवा वर्षाच्या शेवटी खरेदी केलेल्या मालाची नोंद न होणे, इत्यादी ज्या चुका आहेत त्या संपूर्णपणे वगळल्यामुळे त्याला काय म्हणतात, गळल्या, म्हणजे गळतीच्या चुका आहेत. म्हणजे त्या वगळून गेल्या, त्या आपण घेतल्याच नाही किंवा त्या कदाचित लोप पावलेल्या आहेत, ती व्यवहारच लोप झाला म्हणून त्याला लोपाच्या चुका असं म्हटलं जातं. आता याचा परिणाम जो आहे, ही जर नोंद केली नसेल त्याचा परिणाम कोणत्याही खात्यावर होत नाही. कमी रकमेची नोंद झाल्यास दोन्ही खात्यांत कमी आकडा मांडला जातो आणि त्यामुळे तेरीज पत्रकावर याचा कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे लोपाच्या ज्या चुका आहेत त्या लवकर लक्षात येत नाहीत आणि अंकेक्षकाला मात्र हे शोधून काढावं लागतं. तर ही आहे पहिली चूक, ज्याला म्हटलं होतं आपण लोपामुळे होणाऱ्या चुका. तुम्हाला शॉर्ट नोटला टर्म अँड एक्झामिनेशनच्या जर प्रश्नपत्रिका बघितल्या तुम्ही, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळा चुकांचे प्रकार स्पष्ट करा अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे हे थोडंसं तुम्ही IMP म्हटलं तरी चालेल टर्म अँड एक्झामसाठी. चला, पुढचा चुकांचा प्रकार कोणता आहे, कोण सांगते, समोर दिसते तुम्हाला. नंबर 2, कारकुनी चुका. कारकुनी चुका आहेत किंवा लेखनाच्या चुका. म्हणजे थोडक्यात काय, हिशोब लिहित असताना मला 10,000 रुपयाची नोंद करायची, चुकून मी एक शून्य जास्त लावला तर 1,00,000 रुपये झाले. किंवा चुकून काय होतं, काही वेळेस 10,000 रुपयाची नोंद करण्याऐवजी 1,000 रुपयाचीच नोंद केली जाते. म्हणजे थोडक्यात काय होतं की एक शून्य कमी आपण लिहिला जातो, तर त्यालाच आपण कारकुनी चुका असं म्हणतो. याच्यामध्ये बघा साधारणपणे काय सांगितले त्यांनी, नोंदीतून किंवा आकडेमोडीतून ज्या चुका निर्माण होतात त्यांना कारकुनी चुका असं म्हटलं जातं. म्हणजे व्यवहाराची नोंद करत असताना किंवा बेरीज वजाबाकी करत असताना, म्हणजेच आकडेमोड करत असताना किंवा व्यवहार लिहित असताना ज्या चुका होतात त्याला काय म्हणणार आपण, कारकुनी चुका असं म्हणणार. तर हा चुकांचा दुसरा प्रकार आहे. आता याच्यामध्ये काय होतं की
पूर्णपणे किंवा काही अंशी व्यवहार चुकीच्या पद्धतीने नोंदवला जातो. म्हणजे थोडक्यात काय की व्यवहाराची पूर्णपणेच नोंद चुकीची होते किंवा काही वेळेस एका साईडला मी 10,000 रुपये नोंदवलेले आहेत डेबिट साईडला आणि दुसऱ्या साईडला म्हणजे त्याचा दुसरा इफेक्ट डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम मध्ये त्याचा सेकंड इफेक्ट देत असताना मी 1,000च नोंदवलं. म्हणजे थोडक्यात काय होतं की हा व्यवहार बरोबर नोंदवलाय, फर्स्ट इफेक्ट बरोबर आहे पण सेकंड इफेक्ट काय आहे चुकीचा आहे. तर हे लिहिण्यातील चूक आहे, लेखनातील चूक आहे, म्हणून त्याला कारकुनी चुका असं म्हटलं जातं. आता या चुकांचे उपप्रकार देखील आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे चुकीच्या बाजूवर खातावणी करणे, म्हणजे थोडक्यात नोंद करणे. यामध्ये काय होतं की रक्कम एखाद्या खात्याच्या नावे बाजूस लिहिण्याऐवजी ती चुकून कोणत्या बाजूस लिहिली जाते, जमा बाजूस लिहिली जाते. म्हणजे डेबिट ट्रान्झॅक्शन असेल तर ते क्रेडिटला रेकॉर्ड केले जाते किंवा क्रेडिट असेल तर ते डेबिटला रेकॉर्ड केलं जातं. तर त्याला आपण काय म्हणणार, चुकीच्या बाजूवरील चुकीच्या चुकीच्या बाजूला खातावणी करणे. त्याच्यानंतर चुकीच्या रकमेने नोंद करणे, म्हणजेच काय रक्कम चुकीची नोंदविणे. एकच मिनिट हा. स्क्रीन दिसते का सर्वांना? बघा याच्यामध्ये काय होतं की जी नोंद केली जाते ती मूळ पुस्तकात न लिहिली जाता किंवा जी रक्कम आहे ती मूळ पुस्तकात न लिहिता चुकीच्या रकमेने नोंद केली जाते. म्हणजे थोडक्यात मला असं सांगायचं उदाहरणार्थ की तुमची जी स्टेशनरी आहे, जर तुमची स्टेशनरी उदाहरणार्थ 68 रुपीज 68,000 रुपयाची असेल, तुम्ही खर्च बाजूला ते डेबिट दिलं, परंतु स्टेशनरी खात्याला ज्यावेळेस तुम्ही क्रेडिट देताल त्यावेळेस ते 68च्या ऐवजी 8 सुरुवातीला लिहिला, किती लिहिलं 86 रुपये लिहिलं. तर अशी जी लिखाणातील चूक आहे त्याला कारकुनी चूक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर चुकीच्या खात्यावर खातावणी करणे, यामध्ये काय होतं व्यवहाराची नोंद करत असताना मूळ पुस्तकातील नोंदी चुकीच्या खात्यावर लिहिल्या जातात. उदाहरणार्थ कळनवकर यांच्याकडून आलेली रक्कम कल्याणकर यांना, म्हणजे नावातील दोषामुळे, म्हणजे काय होतं की स्पेलिंग मिस्टेक नुसार, म्हणजे अल्फाबेटिकली जर आपण कम्प्युटराइज अकाउंटिंग करत असेल तर नावं येतात आणि त्याच्यामध्ये काय होऊ शकतं की स्पेलिंग मिस्टेक किंवा अल्फाबेटिकली आपल्याकडून चुकीच्या नावाने एंट्री होऊ शकते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे चुकीची खाती बाकी करणे. कोणत्याही खात्याच्या एका बाजूची अगर दोन्ही बाजूंची बेरीज चुकीची घेतली गेल्यास त्याची बाकी काय होते, चुकीची होते. त्याच्यानंतर मूळ नोंदीच्या सहाय्यक पुस्तकात चुकीच्या रकमेची नोंद करणे, हा त्याचा नेक्स्ट इफेक्ट. याच्यामध्ये काय होतं, पुस्तक किंवा विक्री पुस्तक असेल किंवा खरेदी पुस्तक असेल किंवा अजून कोणते दस्तऐवज असतील तर याच्यामध्ये चुकीच्या रकमेची नोंद केली जाते. उदाहरणार्थ 450 रुपये किमतीच्या मालाची विक्री केली असता विक्री पुस्तकात चुकून ती काय होते 540 अशी होते. म्हणजेच काय होते, चुकीच्या रकमेची नोंद होते. आणि इतर चुका म्हणजे काय, इतर चुका म्हणजे बेरीज चुकीची करणे किंवा वजाबाकी चुकीची करणे. आपण काय म्हणतो, एका खात्यावर बॅलन्स दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करत असताना रक्कम चुकणे. तर ह्या काय इतर चुकांचे देखील प्रकार आहेत. तर आहे दुसऱ्या प्रकारामध्ये आपण एक 5-6 उपप्रकार बघितले चुकांचे, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा नंबर 3च प्रकार आहेत, तसे 3-4 प्रकार आहेत चुकांचे मुख्य. त्याच्यामध्ये तात्विक चुका त्याला असं म्हटलं जातं एरर्स ऑफ प्रिन्सिपल. म्हणजे थोडक्यात आपल्याला ज्यावेळेस तुम्ही 11वीला अकाउंटिंग शिकलेला असाल त्याच्यामध्ये बघा अकाउंटिंग प्रिन्सिपल्स अँड कन्व्हेन्शन, म्हणजे अकाउंट ठेवत असताना बुक किपिंग करत असताना काही प्रिन्सिपल्स आहेत. म्हणजे आपण जी अकाउंटिंग सिस्टीम अडॉप्ट केलेली आहे ती आपली डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये एका व्यवहाराची 2दा नोंद केली जाते किंवा काही वेळेस काय होतं की पिरियडिकल कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये काय केलं जातं की एक ठराविक 12 महिन्याचा कालावधी असतो, ज्याला आपण अकाउंटिंग इयर किंवा फायनान्शियल इयर म्हणतो. 12 महिन्याच्या कालावधीमधलेच व्यवहार त्या अकाउंटिंग इयर मध्ये नोंदवले गेले
पाहिजेत. अशा प्रकारची काही तत्वे आहेत, म्हणजे काही प्रिन्सिपल्स आहेत अकाउंटचे. तर ते प्रिन्सिपल्स जर त्या प्रिन्सिपलचा जर योग्य वापर करून, म्हणजे ते प्रिन्सिपल फॉलो करून जर तुम्ही व्यवहाराच्या नोंदी केल्या तर त्या नोंदी बरोबर असतात. परंतु जर हे प्रिन्सिपल्सच तुम्हाला माहित नसतील, हे नियमच तुम्हाला माहित नसतील अकाउंटिंगचे, तर तुमच्याकडून काही वेळेस काय होतं, नकळत चुकीच्या व्यवहाराची नोंद होऊ शकते. तर तेच त्यांनी सांगितलेलं आहे की व्यवसायातील कोणत्याही व्यवहाराची नोंद ही द्विनोंद पुस्तक पालनाच्या नियमाप्रमाणे व्हायला पाहिजे, म्हणजे अकाउंटिंग सिस्टीम नुसार ती झाली न होता काही वेळेस काय होतं, ही तत्वे पाळली जात नाहीत आणि त्यामुळे काय होतात, चुका होतात. आणि अशा चुकांना काय म्हटलं जातं, तर अशा चुकांना म्हटलं जातं तात्विक चुका असं म्हटलं जातं. आता हिशोब लेखनाची जर संपूर्ण माहिती नसेल, म्हणजे अकाउंटिंग करणारा जो व्यक्ती आहे किंवा ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणारा जो व्यक्ती आहे, त्याला जर हे नियम माहित नसतील, काय आपले गोल्डन रूल्स असतील, रिअल, नॉमिनल, पर्सनल ते माहित नसतील, किंवा अकाउंटिंगचे प्रिन्सिपल्स माहित नसतील, कन्व्हेन्शन्स माहित नसतील, तर अशा वेळेस काय होतं, पूर्ण ज्ञान नसणाऱ्या व्यक्तीने जर हिशोब लिहिले तर त्याच्याकडून काय होऊ शकतात, अशा तात्विक चुका होऊ शकतात. म्हणजे त्याला माहिती नसल्यामुळे काय होऊ शकतं, ते चुका घडू शकतात. आता या चुकांचा जो परिणाम आहे तो तेरीज पत्रकावर होत नाही, म्हणजे थोडक्यात ट्रायल बॅलन्सवर होत नाही, कारण तो व्यवहार कुठे ना कुठेतरी नोंद केलेला असतो. मग तो चुकीच्या पद्धतीने नोंदवलेला असेल तरी सुद्धा तो नोंदवला गेलेला असतो, परंतु त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या नफा तोटा पत्रकावर, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसवर होतो, की तुमचा जो नेट प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल तो अचूक तुम्ही फाइंड आउट करू शकत नाही, अचूकरित्या तुम्ही काढू शकत नाही. उदाहरणार्थ त्यांनी सांगितले